नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत धनराजजी दारुणकर यांच्या शेतात छोटी आरवी इथे। त्यांना आम्ही 21 जुलै रोजी एक डेमो दिला होता मिस्टर रिलायबलचा। त्यानंतर आज 30 जुलै आहे, तर आज आपण यांना कसा काय रिझल्ट आला याबद्दल यांचा मनोगत घेणार आहोत। सर्वप्रथम आपण यांचा परिचय घेऊ। तुमचं नाव सांगा। धनराज रामकृष्ण दारुणकर। धनराजजी रामकृष्ण दारुणकर, राहणार आरवी छोटी आरवीला राहतात हे। यांना म्हणजे आपण 21 जुलै रोजी एक डेमो दिला होता मिस्टर रिलायबलचा, तर त्याचे रिझल्ट कशा काय प्रकारचे आले हे आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊया। तुम्हाला त्याच्यात काय फरक जाणून आला? मला थोडंसं पराठीचं हे आहे, ठोकर गोड आणि पराठी थोडी मोठी वाटते। पराठी मोठी वाटते आणि अजून दुसरा पण आणि त्याचे जे फांटे आहे, फांटे फुटले म्हणजे फुटवे फांट्याच्या काढल्या त्या जवळ काढलेल्या आहेत। मग जिकडे मारलं नव्हतं त्याच्या प्रमाणात इकडे जवळ फांट्या काढलेल्या आहेत। आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला जवळ 8 दिवस झाले, तर आपण इथेच उभं होतो। त्यानंतर हा प्लॉट पाहत असाल तर जवळ फांट्याची संख्या आहे आणि त्यासोबतच ग्रीनरी खूप चांगली। शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? इथं सगळं शेतकऱ्यासाठी मी एवढं सांगणार का हे सगळं वापरून वापरा। तुम्ही वापरला, त्याचा तुम्हाला अनुभव मला अनुभव आला। तुम्ही आता आपण फुटवे बघितले, जवळ फुटवे काढले, जवळ फुटव्याची संख्या जवळ आली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पराठी म्हणजे अशी कोमितल्यासारखी नाही आहे किंवा मग अशी आता 3 दिवस 4 दिवस झाले कंटिन्यू पाणी महाराष्ट्रामध्ये आहे। काही भागात आपण बघत आहोत की पराठी अशी चिमल्यासारखी दिसत आहे, त्या प्रकारे काहीच नाही, इज्जत काळोखी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे फुटवे चांगले काढले। तर शेतामध्ये आता जो समोरची फवारणी घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वापरणार आहात? 100% वापरणार, 100% वापरणार आहात म्हणतात। हे रिझल्ट जो आला यांना त्याच्यापासून हे समाधानी आहे, कारण फुटव्यांची संख्या आम्ही बघितली तिकडे आणि इकडे, याच्यामध्ये भरपूर फरक आहे। जवळ एकदम फुटवे काढले आहे, म्हणजे फांद्या आता यांना जवळ फांद्या येईल। जेवढी फांद्याची संख्या जास्त राहील तेवढे फळं जास्त लागेल, म्हणजे तेवढे बोंड जास्त लागेल आणि तेवढं तुमच्या उत्पादनात वाढ होईल। धन्यवाद।